हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आपण पाहत आहोत कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. सो फर्स्ट वन बघितले लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. मग की त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं की प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर हे हाय असतं आणि जेव्हा त्या सॉल्व्हंटमध्ये आपण सोल्यूट ॲड केलं, ते सोल्युशन तयार झालं, त्याचं वेपर प्रेशर काय होतो, डिक्रीज होतो, कमी होतं. दॅट इज अ लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. सो सेकंड प्रॉपर्टी पाहिली, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी पाहिली की इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. म्हणजेच सेम पद्धतीने आपण पाहिलं की प्युअर सॉल्व्हंट घेतला, त्याचा बॉइलिंग पॉईंट काय असतो, कमी असतो. पण जेव्हा त्याच्यामध्ये सोल्यूट ॲड केल्यावर त्याचा बॉइलिंग पॉईंट काय होतो, इन्क्रीज होतो. सो काय झालं, त्याच्यामध्ये बॉइलिंग पॉईंटमध्ये इलिव्हेशन झालं, इन्क्रीज झाला. म्हणजे प्युअर सॉल्व्हंट टू सोल्युशनमध्ये तो काय झाला, त्याचा बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज झाला. सो आता थर्ड वन प्रॉपर्टी पाहिजे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट बघायचं आहे. सो फ्रीजिंग पॉईंट म्हणजे काय की द टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ लिक्विड बिकम्स इक्वल टू द वेपर प्रेशर ऑफ सॉलिड. म्हणजेच काय, असं टेम्परेचर की जिथं लिक्विडचं कन्वर्जन सॉलिडमध्ये होतं, त्या टेम्परेचरला आपण काय म्हणणार आहे, फ्रीजिंग पॉईंट. सो फॉर एक्झाम्पल, मी एका बिकरमध्ये प्युअर सॉल्व्हंट घेतला आहे. प्युअर सॉल्व्हंट घेतला आहे, फॉर एक्झाम्पल मी प्युअर सॉल्व्हंट ॲज अ वॉटर म्हणून घेतला. तर वॉटर फ्रीज कधी होतं आपल्याला माहिती आहे, फ्रीजिंग पॉईंट वॉटरचा 0 डिग्री सेल्सिअसला. म्हणजेच काय की वॉटरचं जे लिक्विड आहे ते कशामध्ये कन्वर्ट होतं, सॉलिड. म्हणजे वॉटरचं आईसमध्ये कन्वर्जन होण्यासाठी काय लागतं, 0 डिग्री टेम्परेचरला ते आईसमध्ये कन्वर्जन होतं. त्यालाच आपण TF नॉटनं डिनोट केलं, त्याचं नोटेशन दिलं TF. म्हणजेच F म्हणजेच काय, फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. नॉट म्हणजेच काय, प्युअर जे असतं, प्युअर सॉल्व्हंट, प्युअर सोल्यूट, प्युअर फॉर्ममध्ये असेल तर त्याला नॉट आपण यूज करतो. सो देन सेकंड बिकरमध्ये मी काय घेतले, सेम सॉल्व्हंट घेतलं आहे, त्याच्यामध्ये फक्त काय केला, सोल्यूट ॲड केला. त्यामुळे हे काय झालं, सोल्युशन तयार झाले. मग ह्याच्यामध्ये मी काय घेतलं की सेम वॉटर ॲज अ सॉल्व्हंट घेतला आहे आणि त्याच्यामध्ये सोल्यूट मी काय ॲड केला, सॉल्ट हा सोल्यूट ॲड केला आहे. मग आता ह्या सोल्युशनला सोल्युशन जे आहे ते लिक्विडमध्ये त्याचं सॉलिडमध्ये कन्वर्जन होण्यासाठी त्याचं टेम्परेचर किती जावं लागतं, त्या कोणत्या टेम्परेचरला ते फ्रीज होणार आहे, दॅट इज अ TF, दॅट इज अ फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट. मग सॉल्ट प्लस वॉटर असेल तर त्याचं कशामध्ये होतं, -, डिग्री सेल्सिअसमध्ये तो फ्रीज होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल -6 डिग्री सेल्सिअस असेल, -20 डिग्री सेल्सिअसला काय होतं, सॉल्ट सोल्युशन काय होतं, सॉलिडमध्ये कन्वर्ट होतं. म्हणजे डिपेंडिंग ऑन द सॉल्ट पर्सेंटेज, म्हणजे त्या सोल्युशनमध्ये सॉल्ट किती पर्सेंट आहे त्याच्यावरून त्याचं डिपेंडिंग त्याचं काय असतं, फ्रीजिंग पॉईंट असतो. म्हणजेच तो -, डिग्री सेल्सिअसमध्ये होतो, पण त्याच्यामध्ये सॉल्टची पर्सेंटेज किती आहे. जास्त सॉल्ट असेल तर -20 डिग्रीला होतो, जर 20% असेल तर -6 डिग्रीला पण तो फ्रीज होतो. म्हणजेच -, डिग्री सेल्सिअसला त्याचं काय होतं, फ्रीजिंग पॉईंट आहे. म्हणजेच फॉर एक्झाम्पल जर फॉरेनमध्ये बघितलं तर रोडवरती बर्फ साचतो, मग त्या ठिकाणी काय केलं जातं, सॉल्ट वॉटर रिंकल केलं जातं की जेणेकरून त्याचं सॉलिडमध्ये आईसमध्ये कन्वर्जन व्हायला काय लागतं, -, डिग्री सेल्सिअस लागतं. मग तेवढा रोड काय राहतो, क्लिअर राहतो. मग त्याच्यासाठी तिथं काय यूज केलं जातं, सॉल्ट सोल्युशन यूज केलं जातं. मग आता ह्याच्यामध्ये बघितलं तर TF नॉट काय आहे, फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट आहे, आणि TF दॅट इज अ फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. सोल्युशनचा तो काय आहे, फ्रीजिंग पॉईंट आहे. मग आता प्युअर सॉल्व्हंट दॅट इज वॉटरचं फ्रीजिंग पॉईंट काय आहे, ग्रेटर दॅन द फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. सोल्युशनपेक्षा त्या प्युअर सॉल्व्हंटचा काय आहे, फ्रीजिंग पॉईंट ग्रेटर आहे, कारण वॉटरचं 0 डिग्री सेल्सिअस आहे आणि सॉल्ट सोल्युशनचा काय आहे, -, डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजेच काय आहे की TF नॉट इज ग्रेटर दॅन TF. दॅट इज काय झालं की प्युअर सॉल्व्हंटचं काय होतं, फ्रीजिंग पॉईंट हा ग्रेटर होता. त्या देन नंतर त्या प्युअर सॉल्व्हंटमध्ये सोल्यूट ॲड केलं, त्याचा हा फ्रीजिंग पॉईंट काय झाला, डिक्रीज झाला. दॅट इज अ डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. मग डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट म्हणजेच काय की त्या फ्रीजिंग पॉईंटमध्ये झालेला चेंज, दॅट इज अ डेल्टानं आपण चेंज डिनोट करतो. डेल्टा TF दॅट इज अ फ्रीजिंग पॉईंटमध्ये झालेला चेंज इज इक्वल टू काय असणार आहे, TF नॉट - TF. म्हणजेच काय की TF नॉट दॅट इज अ फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट मायनस फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. म्हणजेच प्युअर सॉल्व्हंटचा असताना त्याचा फ्रीजिंग पॉईंट हायर होता आणि जेव्हा ते सॉल्व्हंट सोल्युशनमध्ये कन्वर्ट झालं त्याचं काय झालं, फ्रीजिंग पॉईंट डिक्रीज झाला. दॅट इज अ डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट.
सो नेक्स्ट पॉईंट आहे फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन ॲज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ वेपर प्रेशर लोअरिंग. म्हणजेच एक ग्राफ दिला आहे की ज्याच्या थ्रू आपल्याला समजून घ्यायचं आहे की काय आहे की एक्स ॲक्सिसला काय आहे टेम्परेचर आहे आणि वाय ॲक्सिसला काय आहे वेपर प्रेशर आहे. म्हणजेच काय की वेपर प्रेशर. आता ह्याच्यामध्ये ए बी जो स्लोप दिला आहे तो कशाचा आहे सॉल्वंटचा आहे. म्हणजे सॉलिड स्टेटमध्ये असताना सॉल्वंटचा जो ग्राफ आहे तो काय आहे हा आहे ए बी हा काय आहे सॉलिड स्टेटचा आहे. मग आता काय आहे सी डी जो स्लोप दिसतोय तो काय आहे प्युअर सॉल्वंटचा आहे आणि ई एफ जो आहे तो काय आहे की सोल्युशनचं आहे. मग आता सोल्युशनचं वेपर प्रेशर हे वेपर प्रेशर आहे बरोबर. मग सोल्युशनचं वेपर प्रेशर कसं गेलं आहे इकडून इथेपर्यंत गेले. सॉलिडचं काय आहे ए टू बी आहे. म्हणजेच काय आहे वेपर प्रेशर हे सॉलिडचं आहे. मग आता सॉलिडच्या वेपर प्रेशरला क्रॉस काय झालं पहिलं काय आहे सी डी म्हणजेच काय लिक्विड सॉल्वंट हे ना क्रॉस कुठं केलं बी ह्या पॉईंटला काय केलं आहे क्रॉस केलं आहे. म्हणजेच काय झालं आहे की प्युअर सॉल्वंटचं लिक्विड सॉल्वंटचं सॉलिड वेपर प्रेशर ऑफ लिक्विड इज इक्वल टू द वेपर प्रेशर ऑफ सॉलिड कुठं आलं ह्या बी पॉईंटला आलं. म्हणजेच काय त्या टेम्परेचरला आपण काय म्हणणार आहे टी एफ नॉट म्हणजेच फ्रीजिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट. आणि नंतर इथं काय आहे ई एफ दॅट इज अ काय आहे सोल्युशन आहे. मग सोल्युशनचं वेपर प्रेशर हे वेपर प्रेशर ऑफ सॉलिडशी इक्वल कुठं आहे ई ह्या पॉईंटला आलं. म्हणजेच त्या टेम्परेचरला आपण काय म्हणणार आहे टी एफ दॅट इज अ फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. म्हणजेच हे ग्राफच्या थ्रू आपण काय बघितले डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट पाहिलेला आहे. सो नेक्स्ट पॉईंट आहे फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट. म्हणजे सेम जसं आपण ह्याच्यामध्ये बघितलेलं की इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट ह्याच्यामधलं रिलेशन पाहिलेलं. सो सेम असं बघायचं आहे की काय आहे डेल्टा टी एफ दॅट इज अ डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोलॅलिटी. सो मोलॅलिटीशी ते काय आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साईन काढायचं असेल इज इक्वल टू घ्यायचं असेल तर कॉन्स्टंट ॲड करावा लागतो. टी एफ इज इक्वल टू काय येणार आहे के एफ इंटू एम येणार आहे. मग के एफ हा काय झाला कॉन्स्टंट झाला. सो डेल्टा टी एफ दॅट इज अ डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट एम दॅट इज अ मोलॅलिटी अँड के एफ म्हणजेच काय की प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट कारण प्रोपोर्शनॅलिटी साईन काढण्यासाठी आपण कॉन्स्टंट ॲड केला त्यालाच प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट किंवा क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट असंही म्हटलं जातं. सो ह्याच्यावर क्वेश्चन विचारतात की क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट म्हणजे काय की कोणता आहे तो क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट कशामध्ये येतो फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंटमध्ये येतो. आणि इब्युलोस्कोपिक कॉन्स्टंट कशामध्ये येतो इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. कन्फ्यूज व्हायचं नाही की ज्याच्यामध्ये फ्रीजिंग पॉईंटमध्ये काय येतो क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट आणि बॉइलिंग पॉईंटमध्ये काय येतो इब्युलोस्कोपिक कॉन्स्टंट. सो मोलॅलिटी म्हणजे काय की नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय द वेट ऑफ सॉल्वंट इन के जी दॅट इज अ मोलॅलिटी. स्मॉल एमनं ते डिनोट केलं जातं. सो आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे के एफ युनिट ऑफ के एफ म्हणजेच काय क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. के एफसाठी फॉर्म्युला काय येणार की आता इथं एम काय आहे इंटू इकडं आल्यावर डिवाइडला येणार म्हणजे डेल्टा टी एफ डिवायडेड बाय एम. आता बघितलं तर डेल्टा टी एफ म्हणजेच काय फ्रीजिंग पॉईंट टेम्परेचर आहे. मग आता टेम्परेचर आपण कशामध्ये हे करतो त्याचं युनिट काय आहे टेम्परेचरचं युनिट केल्विन येतं किंवा डिग्री सेल्सिअसमध्ये पण आपण त्याला मेजर करतो त्याचं युनिट केल्विन किंवा डिग्री सेल्सिअस असंही लिहू शकतो. मग मोलॅलिटीचं युनिट काय येणार आहे आता मोलॅलिटी म्हणजेच काय नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. मग आता नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय काय आहे वेट ऑफ सॉल्वंट इन के जी. आता नंबर ऑफ मोल्स दॅट इज अ मोल आणि डिवायडेड बाय काय आहे वेट ऑफ सॉल्वंट इन के जी. ऑलरेडी के जी हे दिलं आहे युनिट मोल पर के जी येणार. म्हणजेच काय होणार आहे हे के जीवरती आल्यावर काय होणार आहे प्लसमध्ये येणार. म्हणजेच हे काय होणार आहे मोलवरती आल्यावर मायनस होणार. म्हणजेच फायनल काय येणार आहे के एफ इज इक्वल टू केल्विन के जी पर मोल. हे काय होणार आहे त्याचं युनिट येणार आहे कशाचं क्रायोस्कोपिक कॉन्स्टंटचं युनिट काय येणार आहे केल्विन के जी पर मोल. ओके. सो नेक्स्ट पॉईंट आहे मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम द फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन. सो मोलर मास ऑफ सोल्यूट म्हणजेच काय की M2साठी म्हणजे मोलर मास ऑफ सोल्यूट फाइंड आउट करण्यासाठी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय फॉर्म्युला फाइंड आउट करायचं आहे बाय युजिंग द फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन. सो आत्ताच आपण पॉईंट बघितला की फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट ह्यांच्यामध्ये जे रिलेशन असतं त्याच्यावरून आपल्याला फॉर्म्युला काय भेटला डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ
इंटू एम, दॅट इज एम म्हणजेच काय आहे मोलॅलिटी. म्हणजेच काय आहे की मोलॅलिटी म्हणजे काय नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय काय आहे वेट ऑफ सॉल्वंट इन kg. म्हणजेच आपण सेम जसं बघितलेले इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंटमध्ये की ज्याच्यामध्ये काय आहे की आपण बघितलेलं की सेम अशा टाईपमध्ये एक अज्युम केलं होतं की 1 kg ऑफ सॉल्वंट आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व केलेत आणि सोल्युशन प्रिपेअर केले. मग आता नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, नंबर ऑफ मोल्स कशामध्ये आपण डिनोट करतो N2, नंबर ऑफ मोल्स दॅट इज N आणि सोल्यूट म्हणजे 2. मग आता नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, मोल्स कशामध्ये काढले जातात, फाइंड आउट कसे केले जातात तर वेट अपॉन काय असतं मॉलिक्युलर वेट. आता वेट अपॉन मॉलिक्युलर वेट कशाचं असणार आहे वेट ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय द मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट. म्हणजेच आपल्याला काय फाइंड आउट झालं नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. हे आपण इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंटमध्ये सेम मोलर मास ऑफ सोल्यूट फाइंड आउट करण्यासाठी आपण पाहिलेलं आहे, इन डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. आता आपल्याला मेन काय पाहिजे होतं नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट दॅट इज N2, मोल्स N2. मग मोल्सचा फॉर्म्युला काय येतो वेट अपॉन मॉलिक्युलर वेट. मग आपल्याला N2 ची व्हॅल्यू भेटली. आता काय आहे वेट ऑफ सॉल्वंट इन kg. आपण जे सॉल्वंट यूज केला आहे तो कशामध्ये आहे वेट ऑफ सॉल्वंट हे काय आहे W1 आहे, W1 ग्रॅम आहे. वेट ऑफ सॉल्वंट दॅट इज W1 ग्रॅम आहे. मग आता ग्रॅमचं कन्वर्जन kgमध्ये करायचं असेल तर त्याला काय करतो 1000 त्याला आपण डिवाइड करतो म्हणजेच ते काय होतं kgमध्ये कन्वर्ट झालं. वेट ऑफ सॉल्वंट आता काय केलं आपण kgमध्ये कन्वर्ट केलं. सो आपण काय करू शकतो ह्याच्यावरनं डायरेक्ट एमचा फॉर्म्युला काय येणार आहे एम इज इक्वल टू काय येणार नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट माहिती आहे. N2चं काय आलं आहे व्हॅल्यू W2 डिवायडेड बाय M2 आणि काय आहे वेट ऑफ सॉल्वंट इन kg काय येतं W1 डिवायडेड बाय 1000. सो आता काय होणार आहे 1000 काय आहे डिवाइडला आहे ते वरती येणार आहे म्हणजेच एमची व्हॅल्यू आपल्याला काय फाइंड आउट होणार आहे 1000 W2 डिवायडेड बाय W1 M2. हे झाली एमची दॅट इज अ मोलॅलिटीची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट झाली. आता M2ची व्हॅल्यू ही कशामध्ये करणार आहे आपण इक्वेशन 1 हे 2 आणि हे 3. सो इक्वेशन 1 मध्ये एमची व्हॅल्यू आपण पुट करणार आहे. इक्वेशन 1 काय आहे डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू एम. आता एमची व्हॅल्यू काय येते KF इंटू काय आहे की 1000 W2 डिवायडेड बाय W1 M2 आणि डेल्टा TF. आता इथं काय आहे आपल्याला फाइंड आउट कशासाठी करायचं आहे की मोलर मास ऑफ सोल्यूट फाइंड आउट करायचं आहे. म्हणजेच काय की मोलर मास M2 दॅट इज अ मोलर मास ऑफ सोल्यूट आहे. M2साठी फॉर्म्युला फाइंड आउट करायचं आहे. सो M2 ह्या साईडला आल्यावर इथं काय आहे डिवाइडला इकडं काय होणार आहे मल्टिप्लिकेशन आणि हे इकडं मल्टिप्लिकेशनला इकडं आल्यावर काय होणार आहे डिवाइडला येणार आहे. म्हणजेच काय होणार आहे फॉर्म्युला M2 इज इक्वल टू काय होणार 1000 W2 KF डिवायडेड बाय काय होणार आहे डेल्टा TF W1. This is a molar मास ऑफ सोल्यूट. मोलर मास ऑफ सोल्यूटसाठी आपल्याला फॉर्म्युला फाइंड आउट झाला. मग आपण कसा फाइंड आउट केला आहे की मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंटवरून आपण फाइंड आउट केला की डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट इज इक्वल टू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एम दॅट इज अ मोलॅलिटीशी असतं. मग त्यांच्यामध्ये कॉन्स्टंट कोणता घेतला क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट घेतला दॅट इज अ KF. सो डेल्टा TF इज इक्वल टू KF एम आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे. एम म्हणजेच काय मोलॅलिटी म्हणजेच काय नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय वेट ऑफ सॉल्वंट इन kg. हा काय आहे मोलॅलिटीचा फॉर्म्युला आहे. मग आता ह्या फॉर्म्युलामध्ये एमची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. मग आता नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट कशाने डिनोट करतो N2 N म्हणजेच नंबर ऑफ मोल्स आणि 2 म्हणजेच सोल्यूटचे. आता मोल्सचा फॉर्म्युला काय येतो वेट अपॉन मॉलिक्युलर वेट. आता वेट कुणाचं येणार आहे सोल्यूटचं म्हणून 2 नंबर दिला आणि मॉलिक्युलर वेट कुणाचं येणार आहे सोल्यूटचं दॅट इज M2. हा झाला काय आहे N2 इज इक्वल टू W2 अपॉन M2 दॅट इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट.
किती आहेत फॉर्म्युला फाइंड आउट झाला. आता सॉल्व्हंट जे घेतले ते काय आहे, W1 ग्रॅम आहेत, म्हणजे ग्रॅममध्ये त्याचं वेट आहे. ते केजीमध्ये, ग्रॅमचं केजीमध्ये कन्वर्जन करायचं असेल तर काय करतो, 1000 त्याला डिवाइड करतो, मग ते काय झालं केजीमध्ये कन्वर्ट झालं. आता आपल्याला व्हॅल्यूज माहिती आहे, मोलॅलिटी, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, नंबर ऑफ मोल्सची व्हॅल्यू काय आहे, W2/M2 आहे. आणि वेट ऑफ सॉल्व्हंट इन केजी काय आहे तर W1/1000. आता हे 1000 डिवाइडला आहे, वरती आल्यावर काय होणार आहे मल्टिप्लिकेशनला, म्हणजेच M2 = 1000 W2. W1/M2 हा काय झाला मोलॅलिटीचा फॉर्म्युला झाला. आता मोलॅलिटीची व्हॅल्यू इक्वेशन 1मध्ये पुट करायची. एमची व्हॅल्यू काय आहे 1000 W2 डिवायडेड बाय W1/M2 आहे. मग आपल्याला मेन फाइंड आउट काय करायचं होतं, मोलर मास ऑफ सोल्यूट दॅट इज M2, दॅट इज अ मोलर मास ऑफ सोल्यूट. मग काय झालं M2 = 1000 W2 KF डिवायडेड बाय डेल्टा TF W1. ह्या व्हॅल्यूच्या ह्या फॉर्म्युल्याच्या थ्रू आपण काय फाइंड आउट करू शकतो, मोलर मास ऑफ सोल्यूट फाइंड आउट करू शकतो.